बी प्रोएक्टिव्ह, नॉट रिॲक्टिव्ह. ओके, तर इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरमध्ये मी कॅम्पस प्लेसमेंटसाठी क्वांट इंग्लिश क्लासेस अटेंड करत होतो. तिथे बुलसाय इन्स्टिट्यूटमधून आलेले एक टीचर आम्हाला इंग्लिश शिकवत होते, जे IIM अहमदाबादचे पासआउट होते. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्यांच्या कॉन्व्होकेशनला येणार होते. यासाठी त्यांना आणि त्यांच्या मित्रांना तो फंक्शन होस्ट कोण करू शकतं हे पाहण्यासाठी बोलवलं. म्हणजेच पोडियमवर स्पीच कोण देणार हे ठरवायचं होतं. यासाठी सगळ्यात आधी त्यांनी एक पेपर दिला आणि तो वाचून दाखवायला सांगितला. त्यांनी तो पेपर घेतला आणि ते डिरेक्टली तो चांगल्या ॲक्सेंटमध्ये वाचू लागले. त्यानंतर 2 मिनिटांनी त्यांच्याकडून पेपर घेण्यात आला आणि त्यांच्या क्लासमेटला तोच पेपर वाचायला दिला. त्या मुलीने सर्वांसमोर पेपर वाचण्यापूर्वी त्या पेपरमधील कंटेंट मनामध्ये वाचून घेतला आणि जेव्हा तिला ते समजलं की कंटेंट ठीक आहे, तेव्हा तिने तो पेपर चांगल्या ॲक्सेंटमध्ये वाचून दाखवला. त्यानंतर सर्वांनी डिसाईड केलं की तीच मुलगी कॉन्व्होकेशनमध्ये पोडियमवर उभं राहून फंक्शन होस्ट करेल. ही स्टोरी सांगून झाल्यावर आमच्या इंग्लिश टीचरने आम्हाला सांगितलं, कॉन्व्होकेशनच्या दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये एक फोटोग्राफ पब्लिश झाला, ज्यात फक्त ती मुलगी पोडियमवर स्पीच देत होती आणि प्रेसिडेंट होते आणि बाकी बॅकग्राऊंड ब्लॅक होता. आणि ते अजूनही या गोष्टीवर खूप नाराज आहेत, कारण त्या दिवशी त्यांनी रिॲक्टिव्ह बिहेव केलं होतं, ना की प्रोएक्टिव्ह. त्यांनी कंटेंट ॲनालाइज न करता डायरेक्ट पेपर वाचायला सुरुवात केली आणि यामुळेच त्यांचा फोटो दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये नव्हता. याच्या उलट त्यांच्या क्लासमेटचा फोटो पब्लिश झाला. इन शॉर्ट, पहिली हॅबिट हीच आहे, प्रोएक्टिव्ह बना, रिॲक्टिव्ह नाही. प्रोएक्टिव्ह म्हणजे जर आपल्यासोबत काही झालं तर आपण त्या सिच्युएशनमध्ये लगेच रिॲक्ट न करता आपण त्या सिच्युएशनला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. काम ॲपचे फाउंडर मायकल स्मिथ सांगतात, जेव्हा पण मी इन्व्हेस्टर्ससोबत बोर्ड मीटिंगमध्ये जायचो तेव्हा दरवेळी माझ्याकडे नवीन आयडियाज असायच्या. दरवेळी मी त्यांना नवीन आयडियाज सांगायचो, जसं की आपण एखादी नवीन गोष्ट ॲड करूयात किंवा आपण आपल्या प्रॉडक्टसोबत अजून काही फीचर्स ॲड करू शकतो ॲटसेट्रा. पण एकदा असं झालं की एक दिवस एक इन्व्हेस्टर मीटिंगमध्ये अचानक उठले आणि मला एका कॉर्नरमध्ये घेऊन गेले व त्यांनी मला सांगितलं की हे बघ मायकल, आम्ही तुझ्या स्टार्टअपमध्ये खूप पैसे इन्व्हेस्ट केले आहेत. यामुळे आता तू ते बिल्ड कर जे तू सुरुवातीला आम्हाला प्रॉमिस केलं होतं. तू दरवेळेस मीटिंगमध्ये एक नवीन गोष्ट घेऊन येतोस. तू एका गोष्टीवर फोकस का नाही करत? मायकल सांगतात, त्या इन्व्हेस्टरने मला एक अशी गोष्ट सांगितली होती ज्यामुळे मी माझ्या स्टार्टअपला आज $1 बिलियन कंपनीमध्ये बदलू शकलो. आणि ती ॲडवाईस होती, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू कीप द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजेच आयुष्यात हायेस्ट प्रायोरिटीमध्ये असलेल्या गोष्टींनाच आपण हायेस्ट प्रायोरिटी दिली पाहिजे. जर आपण युजलेस गोष्टींवर जास्त फोकस केलं तर आपलं काहीच होणार नाही. आणि याच क्वालिटीला समजावून सांगण्यासाठी आपल्याला नेहमी द्रोणाचार्य आणि अर्जुन यांची गोष्ट सांगितली जाते. द्रोणाचार्यांवर असा आरोप केला जातो की ते नेहमी अर्जुनचीच प्रशंसा करतात आणि बाकी स्टुडंट्सची नाही करत. यामुळे द्रोणाचार्य यांनी अर्जुन सगळ्यात बेस्ट स्टुडंट आहे हे दाखवण्यासाठी सगळ्या स्टुडंट्सला एकत्र बोलावलं आणि त्यांना लांब एका झाडावर असलेल्या पक्ष्याच्या डोळ्यावर निशाणा साधायला लावला. आणि मग एक एक करून त्यांनी सगळ्या स्टुडंट्सला बोलावलं. पहिले युधिष्ठिरला बोलावलं आणि विचारलं की काय दिसतंय. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, गुरुदेव, मला झाड, फांद्या आणि पक्षी दिसतायत. आणि हेच उत्तर सगळ्यांनी दिलं. पण जेव्हा हाच प्रश्न अर्जुनला विचारला गेला तेव्हा ते म्हणाले, गुरुदेव, मला त्या पक्षाचा फक्त डोळा दिसतोय आणि बाकी काहीच नाही. इन शॉर्ट, ही वॉज एक्स्ट्रा ऑर्डिनरीली फोकस्ड व त्यांना सिग्नल आणि नॉईजमध्ये डिफरन्शिएट करायला जमतं. आणि यामुळेच त्यांना आज पण जगातला सगळ्यात मोठा तिरंदाज मानलं जातं. थिंक विन विन. जेव्हा पण आपण कोणासोबत काम करतो तेव्हा आपण या 4 मधून एका टाईपची डील करतो. एकतर त्या डीलमधून दोघांना नुकसान होणार म्हणजेच लूज लूज सिच्युएशन, किंवा दुसऱ्यांना फायदा होणार आणि आपल्याला नुकसान होणार म्हणजे लूज विन सिच्युएशन, किंवा आपल्याला फायदा होणार आणि दुसऱ्या माणसाला नुकसान म्हणजेच विन लूज सिच्युएशन. आणि शेवटी बेस्ट सिच्युएशन क्रिएट होणार ज्याच्यात आपल्या दोघांनाही फायदा होणार म्हणजेच विन विन सिच्युएशन. याचं परफेक्ट एक्झाम्पल ऑन्ट्रप्रेनर्समध्ये पाहता येईल. एरिक सिमन्स जेव्हा नवीन स्टार्टअप स्टार्ट करत होते तेव्हा ते सिलिकॉन व्हॅलीला गेले आणि त्यांना तिथलं एन्व्हायरमेंट खूप आवडलं. ते सांगतात, मी जेव्हा सिलिकॉन व्हॅलीला गेलो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं, कारण तिथल्या अनेक लोकांना ॲक्च्युअलमध्ये तुमची मदत करायची असते. तिथे त्यांना एक नवीन मित्र मिळाला आणि त्याने सुरुवातीला सीड राऊंड इन्व्हेस्टमेंट मिळवून देण्यासाठी त्यांची मदत केली. यामुळे एरिक त्याला म्हणाला की तू माझी खूप हेल्प केली आहे, तर मग मला या कामासाठी तुला किती पैसे द्यावे लागतील? त्यावर तो म्हणाला, काहीच नाही, पण इन केस जर माझी कंपनी फेल झाली आणि तुमची कंपनी चांगली चालली
तर मला तुमच्या कंपनीत फर्स्ट एम्प्लॉय बनवा. ॲक्च्युली ज्यांना स्टार्टअप वर्ल्डबद्दल कमी नॉलेज आहे त्यांना मी सांगतो की जनरली सर्व स्टार्टअप्समध्ये सुरुवातीला एम्प्लॉईजना कंपनीचे काही शेअर्स दिले जातात आणि कंपनी मोठी झाली तर सुरुवातीचे एम्प्लॉईजही श्रीमंत होतात आणि हे एक परफेक्ट विन विन सिच्युएशनचं एक्झाम्पल आहे. पण मला हे समजल्यावर थोडं वाईट वाटलं की जेव्हा कुणाल शहा यांनी हे एक्झाम्पल दिलं की इंडियन स्टार्टअपमध्ये प्रत्येक एंटरप्रेन्योरला सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधावी लागतात. त्यासाठी त्यांनी इंडियन क्रॅब्सचं एक्झाम्पल दिलं. एका दुकानात बंद पेट्यांमध्ये क्रॅब्स होते. फक्त एकच पेटी उघडी होती. एका कस्टमरने क्रॅबची ही पेटी उघडी का आहे असं विचारलं असता दुकानदाराने यावर सांगितलं, डोंट वरी, हे इंडियन क्रॅब्स आहेत. एक वर गेला तर बाकीचे त्याला खाली खेचतीलच. इन शॉर्ट, याद्वारे ते इंडियन स्टार्टअप इकोसिस्टीम समजावून सांगत होते. बट आय होप आपले न्यू एंटरप्रेन्योर विन विन सिच्युएशनवरच बिलीव्ह करतील. बिगिन विथ द एंड इन माइंड. याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे आर्नोल्ड श्वार्झनेगर. जेव्हा जेव्हा त्यांनी एखादा गोल सेट केलं तेव्हा ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं. ऑस्ट्रियामध्ये आर्मीत असतानाही त्यांना बॉडी बिल्डर बनायचं आहे हे त्यांना माहिती होतं आणि म्हणूनच ते रात्री खूप थकले असतानाही पुशअप्स करायचे. इवन ते बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनसाठी आर्मीमधून देखील पळून गेले होते. नंतर त्यांनी डिसाईड केलं की त्यांना ॲक्टर बनायचं आहे आणि ते देखील त्यांनी अचीव्ह केलं. मग इवन पॉलिटिक्समध्ये जायचं होतं आणि असं करत करत ते कॅलिफोर्नियाचे गव्हर्नरही झाले. त्यांचे एक सिंपल प्रिन्सिपल आहे, पहिले डिसाईड करा आपल्याला काय बनायचं आहे, त्यानंतर सर्व एनर्जी त्या एकाच गोलमध्ये लावा. कोणताही प्लॅन बी ठेवू नका, कारण जेव्हा जेव्हा प्लॅन बी आपल्या मनात असेल तेव्हा आपण आपली सर्व एनर्जी त्या पर्टिक्युलर गोलसाठी देऊ शकणार नाही. I hate plan B. I hate plan B. नेक्स्ट हॅबिट आहे सिनर्जाइज. आपण इलॉन मस्कची खूप प्रशंसा करतो की ते खूप स्मार्ट आहेत आणि अनेक कंपन्या एकत्र चालवतात आणि नवीन नवीन आयडियाज एक्झिक्यूट करतात. मित्रांनो, ते स्मार्ट तर आहेतच, पण आपल्याला हे देखील माहीत असलं पाहिजे की त्यांच्या प्रत्येक कंपनीकडे जगातील बेस्ट ऑफ द बेस्ट ब्रेन्स आहेत. त्यामुळे या सर्वांचे सर्व क्रेडिट त्यांनाच मिळतं आणि ते देखील ही गोष्ट मान्य करतात. जसं की रिसेंट लेक्स फ्रायडमनच्या पॉडकास्टमध्ये इलॉन मस्क म्हणाले होते की आमच्याकडे खूप टॅलेंटेड टीम आहे. त्यांच्या टीममध्ये भारतातले अशोक एल्लुस्वामी देखील आहेत, जे टेस्लामध्ये ऑटो पायलट इंजिनिअरिंगचे हेड आहेत आणि ते खूप इंटेलिजंट आहेत. We have a lot of really talented people driving things. So, Ashok is actually the head of autopilot engineering. Often will give me too much credit and they'll give Andre too much credit. इवन जेव्हा इलॉन मस्कने न्यूरालिंक कंपनी स्टार्ट केली होती तेव्हा काही वेळानंतर त्यांनी एक प्रेझेंटेशन केलं आणि ते पूर्ण जगाला दाखवण्यात आलं. प्रेझेंटेशनच्या एंडमध्ये इलॉन मस्कने सांगितलं होतं की हे प्रेझेंटेशन जगातल्या बेस्ट टॅलेंटेड लोकांना रिक्रूट करण्यासाठी होतं, कारण त्यांना माहिती होतं की जगातल्या स्मार्टेस्ट लोकांना सॅलरी तर द्यावीच लागते, पण त्यांना हे देखील सांगावं लागतं की जे काम ते कंपनीमध्ये करणार आहेत ते खूप एक्साइटिंग आणि नवीन आहे. In fact, the main reason for doing this presentation is recruiting. So we really want to have the best talent in the world. तर इन शॉर्ट, पॉइंट हा आहे की जर आपण बेस्ट लोकांसोबत काम केलं तर सर्व मिळून खूप ऑसम गोष्टी करू शकतात, जे आपण एकटे करू शकत नाही. म्हणूनच सिनर्जाइज सिनर्जाइज सिनर्जाइज. याचं इंडियामध्ये परफेक्ट एक्झाम्पल आहे APJ अब्दुल कलाम सर. मी विंग्स ऑफ फायरचे काही वर्ड्स तुम्हाला दाखवू इच्छितो, ज्यामध्ये सिनर्जीचं खूप चांगलं एक्झाम्पल APJ अब्दुल कलाम देतात. त्यांनी व IIT दिल्लीचे प्रोफेसर भट यांनी SPL आणि CEL सोबत मिळून 3D फेज आर्मी रडारमध्ये सर्वेलन्स करण्यासाठी फेराइट फेज शिफ्टर्स यूज केले होते. इन शॉर्ट, जो मेन पॉइंट आहे त्यात कलाम सर वारंवार सिनर्जीचं एक्झाम्पल देतात. ते म्हणतात की जर आपण भारतातलं बेस्ट टॅलेंट एकत्र केलं तर आपण कोणताही रिसर्च करू शकतो किंवा कोणतेही प्रॉडक्ट्स बनवू शकतो. नेक्स्ट क्वालिटी आहे शार्पन द सॉ. स्केलर अकॅडमीच्या कॉन्व्होकेशन स्पीचमध्ये कुणाल शहा आले होते तेव्हा त्यांनी स्टुडंट्सला सांगितलं की सी, यू पीपल आर इंटेलिजंट, पण असा विचार करू नका की तुम्ही आता स्केलर पासआउट झालात तर लर्निंग सोडून द्यायची, कारण तुम्हाला तुमचा गेम स्टेप अप करावाच लागेल. जर तुम्ही तसं केलं नाही तर लवकरच तुमचे स्किल्स इंडस्ट्री रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग कम्प्लिटली इररेलेव्हंट होतील. Because all of you will become irrelevant in no time if you don't keep up the game. तर लर्निंग ही आहे की आपण गाडी चालवण्यात इतके बिझी नाही राहू शकत की आपण म्हणू यार मी पेट्रोल टाकायला विसरलो, आणि पेट्रोल नाही टाकलं तर गाडी बंद पडणार म्हणजे पडणारच. त्याचप्रमाणे जर काही नवीन स्किल्स किंवा नॉलेज द्यायचं असेल तर आपण असं नाही म्हणू शकत
की मी कामात खूप बिझी आहे, मी नवीन गोष्टी कशा शिकू. कारण जेव्हा आपली एक्झिस्टिंग स्किल्स इंडस्ट्रीमध्ये इररिलेव्हंट होतात तेव्हा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस देखील खूप वाईट होऊ शकतात. कोणतीही व्यक्ती जी आज सक्सेसफुल आहे आणि जिला नेहमी सक्सेसफुल राहायचं आहे तिला नवीन स्किल्स शिकाव्याच लागणार. यासाठी मुकेश अंबानींचं एक्झाम्पल घ्या. ते कधीच म्हणणार नाहीत यार मी 64 वर्षांचा झालोय, आता काय शिकायचं. पण असं नाहीये. ते 5-6 टॉपिक्स एकत्र वाचतात आणि नवनवीन टेक्नॉलॉजी शिकत राहतात. A lot of technical stuff. So I'm reading gene editing, CRISPR, blockchain on the technical side. I read non-fiction. So I read 5 or 6 things at one time. आणि आपल्यापैकी बरेच जण वयाच्या 21व्या वर्षीच म्हणतात की यार आयुष्य निघून गेलाय शिकण्यात, आता नाही होत माझ्याकडून. मित्रांनो, इलॉन मस्कच्या अकॉर्डिंग ज्या यंगस्टर्सला लाईफमध्ये काहीतरी मोठं करायचं आहे त्यांनी आधी अनेक टॉपिक्सवर थोडंसं वाचायला हवं, जेणेकरून एक बेस तयार होईल. कारण तेव्हाच आपल्याला फायनली कळेल की कोणत्या टॉपिक्समध्ये आपल्याला डिटेलमध्ये जायचं आहे. Like try to learn a little bit about a lot of things. Because you might not know what you're really interested in. How would you know what you're really interested in if you at least aren't like doing it? आणि अनेक पुस्तकांमधून नॉलेज घेण्याचा एक बेस्ट वे म्हणजे पुस्तकांच्या समरीज वाचणे, जेणेकरून आपण 365 दिवसात 365 टॉपिक्स बद्दल वाचून नवीन गोष्टी शिकू शकतो. म्हणून जर तुम्हाला स्वतःला शार्प बनवायचं असेल तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता, जिथे अनेक बुक समरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत ज्या तुम्ही वाचू आणि ऐकू शकता. हे ॲप iOS आणि अँड्रॉइड दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. आपण जर या ॲपमध्ये इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये या ॲपची लिंक दिली आहे. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. इमॅजिन करा की तुमचे डोळे दाखवण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला चष्म्याची गरज आहे आणि तो डॉक्टर तुमचं न ऐकता त्याचा चष्मा तुम्हाला घालायला देतो. आणि आता तुम्हाला स्पष्ट दिसतं आहे की नाही असं विचारतो. तुम्ही म्हणता डॉक्टर माझा ऐका, पण तो तुम्हाला त्याच्या असिस्टंटचा चष्मा घालतो आणि पुन्हा विचारतो आता स्पष्ट दिसतं आहे की नाही. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला कसं वाटेल? ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल खूप वाईट वाटेल. कामाच्या आधी डॉक्टरांनी माझी सगळी गोष्ट ऐकायला हवी होती ना. म्हणूनच हा पॉइंट आपल्याला सांगतो की आधी इतरांना समजून घ्या, मग कोणीतरी तुम्हाला समजून घेईल अशी अपेक्षा करा. नेक्स्ट पॉइंट सांगतो इफ यू नो इट टीच इट शेअर इट. हा पॉइंट सांगतो की जर आपण आयुष्यात काही चांगलं केलं असेल तर ते नॉलेज पुढे पास करणं हे आपलं कर्तव्य आहे, जेणेकरून न्यू जनरेशन आपल्या चुकांमधून शिकू शकेल. याचं परफेक्ट एक्झाम्पल आहेत APJ अब्दुल कलाम सर, ज्यांनी आयुष्यात खूप काही केलं आणि शेवटी प्रत्येक वेळी ते मुलांकडे जायचे, स्कूल कॉलेजेसच्या कॉन्व्होकेशन्समध्ये जायचे, जेणेकरून ते त्यांना मोटिवेट करू शकतील. आणि त्यांनी स्टुडंटसाठी अनेक अमेझिंग बुक्स देखील लिहिल्या आहेत, कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्यासारखाच कोणीतरी स्टुडंट असेल जो त्यांच्या बालपणासारख्या सिच्युएशनमध्ये असेल आणि कदाचित त्यांचं एखादं लेक्चर किंवा त्यांच्या पुस्तकातील एखादी लाईन त्याच्याशी कनेक्ट होईल आणि त्याची लाईफ चेंज होईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 8 हॅबिट्स बघितल्या, ज्या द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आणि द 8th हॅबिटमध्ये दिल्या आहेत. पण या हॅबिट्स सांगताना मी एक्झाम्पल थोडे डिफरंट दिले, कारण आपल्यापैकी मॅक्सिमम लोकांनी कदाचित या बुक्स आधीच वाचल्यात. एनिवे, 8 हॅबिट्स होत्या. बी प्रोएक्टिव्ह नॉट रिॲक्टिव्ह, ज्यामध्ये आपण पाहिलं की कोणत्याही सिच्युएशन्समध्ये आपल्याला फक्त रिॲक्ट नाही करायचं आहे, तर त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यात मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजेच माझ्या टीचरची स्टोरी शेअर केली होती. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आपण यात काम ॲपच्या फाउंडरची स्टोरी पाहिली आणि एक अतिशय सुंदर कोटेशन देखील पाहिलं. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू कीप द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की आपण हायेस्ट प्रायोरिटीलाच प्रायोरिटी दिली पाहिजे. नेक्स्ट होतं थिंक विन विन. म्हणजेच बेस्ट डील ही आहे की आपण कोणत्याही डीलमध्ये दोघांचा फायदा पाहतो, जेणेकरून विन विन सिच्युएशन क्रिएट होईल. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. म्हणजे आधी स्वतःला समजून घ्या, मग कोणीतरी आपल्याला समजून घेईल अशी अपेक्षा करा. नेक्स्ट पॉइंट होता बिगिन विथ दी एंड इन माइंड. म्हणजे पहिले तुमचं मेन गोल इमॅजिन करा, कारण तिथे जाण्यासाठी अनेक रूट्स असू शकतात. आणि यामध्ये आपण आर्नोल्डचं एक्झाम्पल पाहिलं, ज्यामध्ये ते म्हणतात आय हेट प्लॅन बी. सिनर्जाइज म्हणजेच जर आपण एकत्र काम केलं तर आपण खूप चांगला आउटपुट देऊ शकतो. यामध्ये आपण पाहिलं की इलॉन मस्क त्यांच्या टीमसाठी बेस्ट लोक चूज करतात. इव्हन आपण पाहिलंच आहे की जेव्हा आपण इंडियामध्ये बेस्ट टीम बनवतो तेव्हा आपण फर्स्ट अटेम्प्टमध्येच मार्सवर पोचू शकतो. नेक्स्ट हॅबिट आहे शार्पन द सॉ.
म्हणजेच स्किल्स नेहमी अपडेट करत राहा. यामध्ये आपण कुणाल शहा यांचं स्टेटमेंट बघितलं होतं, जे त्यांनी स्केलरच्या कॉन्व्होकेशनमध्ये दिलं. इव्हन आपण गीगल ॲप बद्दल देखील बोललो होतो की हे ॲप एक सोर्स आहे ज्या थ्रू आपण लर्निंग कंटिन्यू करू शकतो. फायनल पॉइंट होता, इफ यू नो इट देन टीच इट, शेअर युअर नॉलेज, ज्यामध्ये आपण कलाम सरांचं एक्झाम्पल पाहिलं. मित्रांनो, जगातील बेस्ट लोक त्यांचं नॉलेज शेअर करतात आणि दुसऱ्यांना देखील गाईड करतात. ओके मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही मित्राला किंवा फॅमिली मेंबरना उपयुक्त ठरू शकतो, तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत जरूर शेअर करा. हा व्हिडिओ त्यांना नक्कीच मदत करेल. एनिवे, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज मिस करायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.